रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा. आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेळी
घरामध्ये. आता शिंगाणं येणार. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. जशी लेकरा माया धरतीया पोटी. जशी लेकरा माया धरतीया पोटी. गुरुजी अन बाई माझा गुरु अन आई ग. गुरुजी अन बाई माझा गुरु अन आई ग. जशी ज्योतिबा संग सावित्री माई व. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर. जशी लेकरा माया धरतीया पोटीवर. जशी लेकरा माया धरतीया पोटीवर. दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता. वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा. दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता. वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठं मोठं. विद्यावान आम्ही खरं खरं धनवान व. चला चला प्रार्थना झाली. पहिली दुसरी तिसरी चौथी. चला आपल्या वर्गाकडे चला. सर्व शिक्षक यांना विनंती आहे आपण शिकवायला सुरुवात करा. जय हिंद जय महाराष्ट्र. विद्यालयामधून रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ही लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.
स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. भवानीनगर येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज भवानीनगर येथे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ज्योतीचे स्वागत आणि प्रभात फेरीचे आयोजन. या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाली. सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ गाव येडे मच्छिंद्र येथून विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री नलवडे सर व श्री शाह सर यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसह ज्योत आणली. त्याचप्रमाणे नाना पाटलांची कर्मभूमी असलेल्या वाळवा येथून ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री शेख सर, श्री खोत सर आणि श्री पाटोळे सर यांनी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह दुसरी ज्योत आणली. या दोन्ही ज्योतींचे विद्यार्थ्यांनी गावात उत्साहात स्वागत केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि ज्योतीसह शाळेमध्ये प्रभात फेरी आयोजित करण्यात आली आणि शाळेच्या प्रांगणात तिचे आगमन झाले. मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सभा. प्रभात फेरीनंतर शाळेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हरिभाऊ उर्फ मनोहर महादेव सावंत यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य संजय साठे सर यांची होती. प्रमुख वक्ते माजी रयत सेवक श्री पोपट काटकर. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहून डोळा
वाहे झुळ 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 इंद्रायणी वाहे झुळ 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 इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाळी हलावी याला अवघावकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला रूप सावळ गोजीर पंढरपुरे रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावधा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली कुळा जीव हा भक्तीचा नादावाला पावला पावलात विठू तू सामावाला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुका